अमरावती जिल्ह्यातले 2 मतदारसंघ आहे. 4 वर्धेतले आहे. तर चाचपणी करू. हो, राणांवर नाराजी आहे म्हणून तुम्ही उमेदवार उभा करणार आहात, की भाजपने तुम्हाला विश्वासात घेतलं नाही म्हणून तुम्ही उमेदवार उभा करणार? दोन्ही गोष्ट आहे. त्यातलं प्रमुख कारण राणा असला तरी भाजपाची जी भूमिका राणाबद्दलचं जे अतिप्रेम आहे आणि त्यामुळं 2 आमदार आणि आमची ताकद असताना सुद्धा जाणीवपूर्वक न विचारणे आणि एकतर्फी निर्णय घेणे. तर हे चुकीचं आहे ना. ज्याच्या घरी जेवण आहे त्यानंच रंगबाजी करून जीव घालावं. तर हे कोणी ऐकणार नाही. आमची ती मानसिकता नाही, आपला स्वभाव नाही, आमच्या रक्तात नाही आहे. हो, रवी राणांनी मागच्या आठवड्यात एक स्टेटमेंट दिलं होतं, की नवनीत राणाचा जे विरोध करताय त्यांना मी एकाच मंचावर आणणार आणि त्यांना प्रचार करा. तेव्हापासूनच हे सर्व पक्षीय हे रंगबाजी वाढली आहे. लहान-लहान कार्यकर्ता म्हणतात का स्वतः उमेदवार असून अशी भाषा जर बोलत असेल, यावेळेस तर अधिक नम्र असणारा माणूस अधिक नम्र होतो. कित्येक दादागिरी करणारा माणूस थोडा अधिक झुकून निवडणुकीसमोर जात असतं. पण यांची एवढी दादागिरी काय? कोण याच्या मागं आहे? ते पाहिलं पाहिजे. आणि दादागिरीनं मतं घेत असाल, तर आम्ही पाडू ना तुम्हाला. 4ही कोपरे चित करू. भाऊ, तुम्ही म्हणतात की भाजपचा उमेदवार असणार आहे, भाजपचा नाराज. काय नाव आहे त्यांचं? नाव सध्या नाही सांगता येणार. नावामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं. आम्ही उमेदवार चांगल्या शोधात होतो आणि जेव्हा आम्ही म्हटलं होतं का मोठ्या पक्षाच्या चुका आणि आम्हाला भेटणारा उमेदवार हा मजबूत जर समोर आला, तर आम्ही बिलकुल समोर येऊ. दिनेश भाऊ आहे असं कळतंय आम्हाला. शिवसेने नाही, ठाकरे गट. दिनेश भाऊ आहे, आम्ही भाजपातला